हाय सगळ्यांना। मी आता आहे ना पास्ता बनवते। पास्ता हा आहे ना उकडून घेतला आहे, गरम पाण्यात शिजवून घेतलेला आहे मी हा। तर याच्यामध्ये आहे ना कढीपत्ता पास्ता बनवते। कढीपत्ता घेणार आहे, कोथिंबीर घेतली आहे, अर्धा कांदा घेतला बारीक असा चिरून, अर्धा टमाटर घेतले चिरून बारीक, आणि आपला घरचा मसाला, हळद, मीठ। आता तेल 1.5 पळी तेल टाकले। थोडीशी मोहरी काय आम्हाला आवडत नाही पण थोडीशी टाकते। काय रे? आणू तेल चांगले तडतडू देऊ। आज आमचा सकाळचा नाश्ता आहे। लाईट पण नव्हती आज, गुरुवार असल्यामुळं बोबडी वळायला लागली माझी। आज गुरुवार आहे ना, त्याच्यामुळं लाईट पण नव्हती। आत्ताशीक लाईट आली। आताच कपडे घरातले धुतले, कपडे धुवून टाकले, आता लाईट आली। रियांश म्हणला मम्मी मला पास्ता बनव। रात्री आली होती आमच्याकडं विकायला, मग रात्री घेतलं होतं पास्ता, मिनी पास्ता, पापड सकाळी नाश्त्याला करायला। तर कांदा टाकला आपण, टमाटर, हे कढीपत्ता, थांबणार आहे जरा, माणूस ब्लॉग बनवते। धर पे मदत करतो नुसता। ते चांगलं भाजून घेऊया। कांदा चांगला लाल होऊ देऊ। जा तिकडं। पास्ता चांगला आहे ना भावांनो, बहिणींनो माझ्या। एक साध्या सोप्या पद्धतीत आहे आपलं। सकाळी घाई असन कामाला जायची तर आपण लवकरात लवकर हे बनवून खाऊ शकतो। मला भरपूर टाइम पण झाला, लाईट नसल्यामुळं काय करताच आलं नाही ना, घरामध्ये भरपूर अंधार होता। कारण की आम्ही तर आता सहजासहजी खातच नाही, घेत पण नाही। बरं रात्री आला होता इकणार, गाडी आली होती आमच्याकडं, ते सगळं 10-10 रुपयेवालं नाही का, मग घेतलं होतं रात्री मी पास्ता आणि पापड। म्हणजे सकाळी आपल्याला नाश्त्याला होईल। तरी यांच्या पप्पा तर काय कामाला गेलेले, ते डायरेक्ट 3 वाजता येतील। आम्ही दोघं मायले काही चांगलं भाजून घेऊया हे। कारण की ना कांदा तेवढा चांगला भाजणार ना, कांदा टमाटा म्हणजे दाताखाली कचकच लागत नाही। आज गुरुवार असल्यामुळं लाईट पण नव्हती, जात तर नाही म्हणा दररोजची, पण आज गेली होती। कशी काय गेली काय माहिती, आत्ताशी आली। आता 1-1:30 वाजायला आला। तर ब्लॉग पण तुम्हाला लेटच येईन बघायला। नक्कीच बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून ठेवा माझ्या चॅनलला। म्हणजे कोणता पण ब्लॉग तुमच्यावर चॅनलवरती सोडला तर नक्कीच तुम्हाला बघायला भेटेल। आणि सपोर्ट करत जा। माझ्या रियांच्या गमती पण बघत जा, कसा तो बोलतो। आता आपण कोथिंबीर टाकूया आणि हे मसाला। स्टँड नसल्यामुळे आहे ना लय त्रास होतो धरायला एका हातात। स्टँड असला म्हणजे बरं पडतं। आपण स्टँड पण घेऊया लवकरच। चांगला एकजीव करून घेऊया। स्टँड असलं ना म्हणजे व्यवस्थित दाखवता येतं। घ्या ॲडजस्ट करून। आता घेऊ आपण स्टँड पण लवकरच। चांगलं एकजीव करून घेऊया। कसं काय वाटला माझा पास्ता बनवलेला नक्कीच सांगा। माझी रेसिपी आवडली तर शेअर करा, लाईक करा। आणि थोडं शिजवताना पण आहे ना भावांनो बहिणींनो थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे काय होतं आळणी लागत नाही।
कधी तर आपलं खायचं, आम्ही तर खातच नाही आहे. रियांच्या पप्पाला तर अजिबात आवडत नाही. मॅगी नाही, पास्ता नाही, असलं काही आवडत नाही त्यांना. आपली भाजी भाकर आपली गावाकडची माणसं, गावाकडच्या माणसाला हे असलं आवडत नाही खायला. तर मस्त असं झाल्यावर रियांशला खायला देते. तो बघतो टी व्ही, त्याला टी व्ही लावून दिलेली आहे. चला, घ्या सर्वांनी काळजी. बाय.